चला बघूया बीकॉमच्या तिसऱ्या सेमेस्टरमध्ये नक्की काय नवीन आहे. मेजर, मायनर हे शब्द ऐकून गोंधळ उडतो, पण ही रचना स्पेशलायझेशनसाठीच आहे. तर हे सगळे नवीन भाग एकत्र येऊन तुमचं ज्ञान कसं वाढवतात तेच आपण समजून घेऊया. सगळ्यात आधी मेजर आणि मायनर म्हणजे नेमकं काय तेच बघूया. हे आहेत तुमच्या सेमिस्टरचे वेगवेगळे व्हर्टिकल्स, म्हणजेच अभ्यासाचे मुख्य गट. म्हणजे बघा, मेजर विषय हा तुमचा अभ्यासाचा मुख्य पाया आहे, तुमचं स्पेशलायझेशन. हा विषय संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था कशी चालते याचं मोठं चित्र समोर ठेवतो. आणि हो, हे पहिल्या वर्षात शिकलेल्या मायक्रो इकॉनॉमिक्सपेक्षा खूप वेगळं आहे बरं का. मार्केटिंग म्हणजे ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची कला आणि शास्त्रसुद्धा. हा विषय थेट कंपनीच्या आत डोकावतो, म्हणजे वस्तू किंवा सेवा तयार कशा होतात. आता वळूया मायनर विषयाकडे, जो तुमच्या मेजरला एक नवी दिशा देतो. बरं, आता बघूया ते कोर्सेस जे फक्त ज्ञान नाही तर तुम्हाला प्रॅक्टिकल स्किल्स देतील. यात जाहिरात, डिजिटल मार्केटिंगसारखी आजच्या काळातली महत्त्वाची कौशल्य शिकायला मिळतील. आणि हे AIDA मॉडेल ग्राहकांचं लक्ष वेधून घेण्याचा एक प्रभावी फॉर्म्युलाच आहे. इथे संवाद कौशल्य वाढवण्यासाठी इंग्रजी, मराठी किंवा इतर भाषा निवडण्याचा पर्याय आहे. पुढचा भाग तर खूपच इंटरेस्टिंग आहे. यात प्राचीन ज्ञान आणि आजचं काम जोडलं आहे. हा कोर्स आपल्याला दादाभाई नौरोजींपासून अमर्त्य सेनपर्यंतच्या महान अर्थतज्ञांची ओळख करून देतो. आणि मग येतो फील्ड प्रोजेक्ट, जिथे शिकलेल्या गोष्टी प्रत्यक्षात वापरण्याची संधी मिळेल. या प्रोजेक्टमधून सामाजिक समस्या समजून घेता येतात आणि त्यावर उपाय शोधता येतात. तर थोडक्यात सांगायचं तर असं आहे तुमच्या तिसऱ्या सेमिस्टरचा संपूर्ण आराखडा. यातील प्रत्येक घटक तुम्हाला बिझनेसचं सर्वसमावेशक ज्ञान देण्यासाठी तयार केला आहे. तर मग या नवीन ज्ञानाचा वापर करून आपलं भविष्य कसं घडवणार